मॉर्निंग स्टुडंट्स. गेल्या लेक्चरला आपण सुरुवात केली आहे ते म्हणजे राजस्व किंवा पब्लिक फायनान्स. त्या पब्लिक फायनान्सलाच आपण म्हणतो आहे लोकवित्त, सार्वजनिक वित्त, सार्वजनिक आयव्यय, राजस्व अशा वेगवेगळ्या प्रकारची नावं त्याला दिलेली दिसून येतात. या ठिकाणी याचा अभ्यास करता आपण सुरुवातीस त्याची व्याख्या अभ्यासली होती आणि व्याख्येनंतर त्याचं स्वरूप नेचर आपण अभ्यासलं होतं. नेचरमध्ये आपण पाहिलं होतं की राजस्व हे शास्त्र आहे का, शास्त्र असेल तर ते कोणत्या प्रकारचे शास्त्र आहे, ते कला आहे का, ते आदर्शनिष्ठ शास्त्र आहे का, ते वास्तववादी व वस्तुनिष्ठ शास्त्र आहे का. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण घेतली आहेत आणि त्याच्यानं आपण निश्चित केलं आहे की राजस्व किंवा सार्वजनिक वित्त हे एक शास्त्र आहे. परंतु हे शास्त्र कोणत्या पद्धतीचं आहे तर सरकारचं उत्पन्न आणि सरकारचा खर्च यांच्या पद्धतीशी निगडीत असणारं शास्त्र म्हणजेच राजस्व आहे किंवा लोकवित्त आहे. परंतु हे शास्त्र एक अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांच्या सीमारेषेवरती असलेलं शास्त्र आहे. एवढी माहिती आपण गेल्या लेक्चरला घेतली होती. आता या लेक्चरला आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजे राजस्व याची व्याप्ती कोणती आहे, हे किती व्यापक आहे याचा अभ्यास आपल्याला या लेक्चरमध्ये करायचा आहे. आता सर्वात प्रथम आपण पाहू की काही ठराविक विषयांवरून किंवा घटकांवरून राजस्वाची व्याप्ती स्पष्ट होते. त्यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे सरकारचे आय. तर सरकारचे आय म्हणजेच उत्पन्न, सरकारचा आय किंवा सार्वजनिक आय म्हणजेच उत्पन्न आहे. आता सरकारचे उत्पन्न, सरकार हे करामार्फत उत्पन्न मिळवतं आणि लोकांच्यावरती खर्च करतं. म्हणजे कर हे सरकारच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. मग यामध्ये कर तत्त्वे, करांचे वर्गीकरण, कर संक्रमण, कराघात इत्यादी घटकांचा अभ्यास या सार्वजनिक आयमध्ये किंवा सार्वजनिक उत्पन्नामध्ये केला जातो. याच्यामध्ये प्रत्यक्ष कर म्हणजे वेल्थ टॅक्स असेल, इन्कम टॅक्स असेल, अप्रत्यक्ष कर म्हणजे वस्तूंच्यावरती लावलेला टॅक्स असेल, यांचाही समावेश यात केला जातो. त्याचबरोबर पुरोगामी कर, प्रतिगामी कर म्हणजे प्रोग्रेसिव्ह टॅक्स याचा अभ्यास. त्याचबरोबर सरकार हे जे कर लावतं किंवा उत्पन्न मिळवतं जनतेकडून, त्याच्यामध्ये हे कर लावल्यानंतर अर्थव्यवस्थेवरती किंवा समाजावरती काही परिणाम होतात का, याचाही अभ्यास ह्या सार्वजनिक आय किंवा सार्वजनिक उत्पन्नामध्ये केला जातो. सरकार ज्यावेळी कर लावतं त्यावेळी साहजिकच देशातील उत्पन्न, उत्पादन, रोजगार, किमतीवरती, विभाजनावरती, वितरणावरती, बचतीवरती, गुंतवणुकीवरती काही परिणाम होत असतात आणि त्या सर्व परिणामांचा अभ्यास, चांगले असतील वाईट असतील, या सर्व परिणामांचा अभ्यास सार्वजनिक उत्पन्नामध्ये किंवा सार्वजनिक आयमध्ये केला जातो. तर सर्वसाधारण अभ्यासू ज्यावेळी कर लावले जातात त्यावेळी साहजिकच लोकांचं उत्पन्न कमी होतं, लोक बचत कमी करतात आणि अर्थव्यवस्थेत बचत कमी झाली की अर्थव्यवस्थेतली भांडवल गुंतवणूक मंदावते आणि भांडवल गुंतवणूक मंदावली की अर्थव्यवस्थेतली गुंतवणूक कमी झाली की अर्थव्यवस्थेतली विकास थोडासा मंदावतो. म्हणजे सरकार ज्यावेळी कर लावतं त्यावेळी डायरेक्ट समाजाच्या बचतीवरतीच परिणाम होत नाही तर देशातल्या गुंतवणुकीवरती परिणाम होतो. सरकार ज्यावेळी कर लावतं त्यावेळी जे उत्पादक घटकांना त्यांची मूल्ये मिळतात ते म्हणजे खंड, वेतन, व्याज, नफा याच्यावरती परिणाम होतो. त्यामुळे त्यांची मूल्येही कमी होतात. सरकार आयचा वापर करतं किंवा सार्वजनिक उत्पन्नाचा वापर करतं त्यावेळी उत्पादनावरती परिणाम होतात. कारण गुंतवणूकच कमी होत असेल तर उत्पादनही कमी होईल आणि उत्पादन कमी झालं तर अर्थव्यवस्थेत रोजगार त्या प्रमाणात राहणार नाही तर रोजगार कमी होत जाईल. म्हणजे रोजगारावरती परिणाम होतात. ह्या सर्व परिणामांचा अभ्यास सार्वजनिक आयमध्ये केला जातो आणि हा एक लोकवित्ताच्या व्याप्तीचा घटक आहे. तर दुसरा जो घटक आपण पाहतोय
तो म्हणजे सार्वजनिक व्यय. व्यय म्हणजे खर्च. इथं मी दिलं आहे सार्वजनिक खर्च. याला सार्वजनिक व्यय असंही म्हटलं जातं. सार्वजनिक व्यय हा सर्वात महत्त्वाचा घटक राजस्वामध्ये असलेला दिसून येतो. सरकार वेगवेगळ्या क्षेत्रांवरती वेगवेगळ्या प्रमाणात खर्च करताना दिसून येतो. सरकारला आर्थिक विकास करायचा असेल तर प्राधान्यक्रमाने क्षेत्र ठरवली जातात आणि त्या क्षेत्रांच्यावरती सरकार खर्च करताना दिसून येतं. ज्यावेळी सरकार खर्च करतं त्याचवेळी समाजाच्या उत्पन्नात काहीतरी बदल होतात आणि उत्पन्नात किती प्रमाणात बदल होतात आणि कशा पद्धतीने बदल होतात याचा सर्व अभ्यास हा सार्वजनिक खर्चामध्ये किंवा सार्वजनिक व्ययामध्ये केला जातो. आता इथं आपण सरकारने केलेला खर्च, त्या खर्चाची उद्दिष्टे कोणते आहेत आणि ती कोणत्या क्षेत्रावरती खर्च करायचा आहे. आता प्राधान्यक्रम दिला जातो म्हणजे शेती क्षेत्र, त्यानंतर मूलभूत सोयी किंवा बेसिक फॅसिलिटीज आपण त्याला म्हणतो, यांच्यावरती सरकार प्रामुख्याने खर्च करताना दिसून येतं. पण कोणत्या क्षेत्रावरती, मग शेती, उद्योग, सेवा क्षेत्र असेल, किती प्रमाणात खर्च करायचं हे निश्चित करण्याचं काम किंवा त्याचं उद्दिष्ट ठरवण्याचं काम ह्या सार्वजनिक व्ययामध्ये केलं जातं. तर सार्वजनिक व्यय याचं महत्त्व राजस्वामध्ये इतकं आहे की अर्थशास्त्रामध्ये उपयोगितेला जे महत्त्व आहे तेच महत्त्व सार्वजनिक व्ययाला राजस्वात असलेलं दिसून येतं. पण या सार्वजनिक व्ययाचा किंवा खर्चाचा परिणाम देशातील किंवा समाजाच्या उत्पन्न, उत्पादन, रोजगार, किमतीवरती, भांडवलावरती, बचतीवरती, गुंतवणुकीवरती होताना दिसून येतो आणि त्या सर्व परिणामांचा अभ्यास सार्वजनिक व्ययामध्ये केला जातो. आता सरकारचा खर्च वाढला की व्यक्तींचं किंवा समाजाचं उत्पन्न वाढतं आणि समाजाचं उत्पन्न वाढले की समाजाची मागणी वाढते आणि मागणी वाढली की साहजिकच उद्योजकांना उत्पादन वाढवावं लागतं, त्यामुळे रोजगार निर्मिती होते. हा एक फायदा आहे. आणि सरकारचा खर्च म्हणजे समाजाचं उत्पन्न असतं. समाजाचं उत्पन्न आलं की समाज बचत करू लागतो आणि बचत वाढली की अर्थव्यवस्थेला भांडवल वाढतं आणि भांडवल वाढलं की गुंतवणूक वाढू लागते आणि देश आर्थिक विकास करू लागतो. म्हणजे सार्वजनिक व्ययाचा चांगला परिणाम अर्थव्यवस्थेवरती होताना दिसून येतो. पण सार्वजनिक व्यय कमी केलं तर त्याचा उलट परिणाम अर्थव्यवस्थेवरती होताना दिसेल. पण त्याचा वाईट परिणाम जे होईल की जेवढा सरकारचा खर्च वाढत जाईल तेवढे अर्थव्यवस्थेला भाववाढी होत जाईल. त्यामुळे किती प्रमाणात सार्वजनिक खर्च करायचा आहे याचं उद्दिष्ट सरकारने ठरवावं लागतं आणि त्याचा अभ्यास हा सार्वजनिक व्ययामध्ये केला जातो. म्हणून हा राजस्वाचा एक घटक असलेला दिसून येतो. तर तिसरा जो घटक या ठिकाणी तुमच्यापुढे मी मांडलेला आहे तो म्हणजे सार्वजनिक कर्ज. तर सरकार सार्वजनिक कर्ज घेत असतं. सरकारची काही प्रमुख कामं करायची असतात, त्या कामं पूर्णत्वास नेण्यासाठी सरकार खर्च करत असतं. पण ते खर्च तेवढ्या प्रमाणात जर उत्पन्न नसेल तर सरकार कर्ज काढतं. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की सरकारचं उत्पन्न कमी आहे पण सरकारचा खर्च जास्त असेल तर मधला गॅप भरून काढण्यासाठी सरकार कर्ज घेतं. मग सरकार दोन प्रकारची कर्ज घेते, एक म्हणजे अंतर्गत कर्ज आणि दुसरं म्हणजे बाह्य कर्ज. तर सरकार ज्यावेळी अंतर्गत कर्ज घेतं त्यावेळी साहजिकच सरकार कर्जरोखे विक्रीस काढतं आणि लोकांना त्याची विक्री करून लोकांच्याकडून पैसा कर्ज स्वरूपात घेतं. मग सरकार ज्यावेळी कर्ज घेतं त्यावेळी साहजिकच लोकांच्या हातातला पैसा कमी होतो, त्यांची बचत कमी होते, त्यांची गुंतवणूक कमी होते, भांडवलावरती मर्यादा पडतात. हा झाला समाजाच्या दृष्टिकोनातून इफेक्ट. पण तो ज्यावेळेस सरकार कर्ज घेतं आणि त्या कर्ज घेऊन कर्जाची फेडणूक करतं किंवा कर्ज फेडतं त्यावेळेस साहजिकच लोकांच्या हातातला पैसा वाढतो. लोकांच्या हातातला पैसा वाढला की बचत वाढते, मागणी वाढली तर उत्पादन वाढेल, पण बचत वाढली तर भांडवल वाढेल आणि भांडवल वाढले तर गुंतवणूक वाढेल आणि गुंतवणूक वाढली की देशाचा विकास घडून येईल. म्हणून अर्थव्यवस्थेत सार्वजनिक कर्ज हा खर्चानंतरचा महत्त्वाचा भाग असलेला दिसून येतो. जेवढ्या प्रमाणात सरकार अर्थव्यवस्थेत पैसा सोडेल तेवढ्या प्रमाणात विकास होत जाईल. परंतु अडसर एकच आहे, ती म्हणजे भाववाढ. भाववाढीवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. म्हणून सरकार सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक कर्ज हे तिन्हींच्या माध्यमातून नियंत्रण ठेवताना दिसून येतं. आणि हे सरकारचं नियंत्रण म्हणजेच वित्तीय नियंत्रण असेल आणि वित्तीय नियंत्रणाचा अभ्यास हा राजस्वामध्येच केला जातो. आता याच्यानंतरचा जो घटक आहे व्याप्तीचा
तो म्हणजे वित्तीय प्रशासन. अर्थव्यवस्थेत वित्तीय प्रशासनाला फारच महत्त्व असलेलं दिसून येतं. आता वित्तीय प्रशासन दोन पद्धतीनं होत असतं. एक म्हणजे बजेटची मांडणी केली जाते आणि दुसरी म्हणजे लेखापरीक्षण ऑडिटिंग केलं जातं. आता वित्तीय प्रशासनामध्ये ज्यावेळेस सरकार उत्पन्न मिळवतं आणि खर्च करतं, पण वर्षभरात सरकार कोणत्या पद्धतीनं उत्पन्न मिळवणार आणि कोणत्या पद्धतीने खर्च करणार आहे याचं जे नियंत्रण किंवा व्यवस्थापन केलं जातं त्याला बजेट असं म्हणलं जातं. आणि ज्यावेळेस सरकार कर मिळवतं म्हणजे उत्पन्न मिळवतं आणि खर्च करतं आणि हे सर्व पूर्ण झाल्यानंतर वर्षाच्या शेवटी जे व्यवस्थापन कशा पद्धतीने झालं याची तपासणी केली जाते, त्यास लेखापरीक्षण असं म्हटलं जातं. म्हणून सुरुवातीस सरकार बजेट मांडतं. बजेट म्हणजेच काय असेल तर पुढील वर्षात सरकार कोणकोणत्या गोष्टींवरती कितपत पैसा खर्च करणार आहे आणि कोणकोणत्या पद्धतीने पैसा मिळवणार आहे. म्हणजे सरकार कोणकोणत्या गोष्टींवरती कर लावणार आहे आणि उत्पन्न मिळवणार आहे आणि कोणकोणत्या गोष्टीवरती पैसा खर्च करणार आहे ह्याचा प्राथमिक अंदाज ह्या बजेटमध्ये किंवा अंदाजपत्रकामध्ये मांडला जातो. यासाठी अंदाजपत्रकाची उद्दिष्टे व त्याचे परिणामांचा अभ्यास या वित्तीय प्रशासनामध्ये केला जातो. तर दुसरा जो घटक राहिला तो म्हणजे लेखापरीक्षण. सरकार वर्षाच्या शेवटी जे सरकारने पैसे मिळवलेत म्हणजे करामार्फत पैसे मिळवलेत आणि ज्या घटकांवरती खर्च केलेत त्यासंबंधीची तपासणी किंवा आर्थिक तपासणी किंवा वित्तीय तपासणी ही लेखापरीक्षणामध्ये केली जाते. मग सरकारचा समस्या कुठं निर्माण झालेली आहे, कुठं चुकलेली आहे, कशा पद्धतीने व्यवस्थापन करायला हवं होतं याची सर्व मांडणी ही लेखापरीक्षणामध्ये केली जाते. आणि हा जो अभ्यास असतो हा अभ्यास म्हणजेच राजस्वाची एक प्रकारची व्याप्ती आहे. तर पुढचा जो त्यानंतरचा घटक येतो व्याप्तीमधला तो म्हणजे संघीय वित्तीय व्यवस्था. तर संघीय वित्तीय व्यवस्था म्हणजे काय तर युनियन म्हणजे काय तर भारत, स्वित्झर्लंड आणि कॅनडा ही संघराज्य पद्धती आहे. यामध्ये एक युनियन असतं आणि बाकी स्टेट असतात. स्टेट आणि युनियनमध्ये वित्तीय व्यवहार कसे केले जावेत या संदर्भातले नियम मांडलेले असतात. केंद्राने कोणत्या पद्धतीने कर गोळा करावेत आणि कोणकोणत्या घटकांवरती खर्च करावेत, त्याचप्रमाणे स्टेट किंवा राज्याने कोणकोणत्या पद्धतीने पैसे गोळा करावेत, कर लावावेत आणि कोणकोणत्या घटकांवरती खर्च करावेत याची पद्धतशीर मांडणी ह्या संघीय वित्तीय व्यवस्थेमध्ये केलेली असते. आणि त्यानुसार केंद्र आणि राज्य सरकार पैसा गोळा करते आणि त्या घटकांच्यावरती खर्च करते. तर शेती क्षेत्र असेल किंवा शिक्षण क्षेत्र असेल ह्या दोन्ही सूचीच्या मध्यवर्ती सूची म्हणजेच एक केंद्र सूची असते. या केंद्र सूचीवरती सरकार पैसा खर्च करत असतं आणि दुसरी असते राज्य सूची. या राज्य सूचीवरती जे घटक आहेत किंवा जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रावरती राज्य सरकार खर्च करत असतं आणि एक मध्यवर्ती सूची असते. आणि या मध्यवर्ती सूचीमध्ये जे घटक असतात त्यावरती केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्ही सरकार त्या घटकांच्यावरती खर्च करत असतं. याचा अभ्यास संघीय वित्तीय व्यवस्थेमध्ये केला जातो. त्याचबरोबर कलम 280नुसार केंद्र सरकार राज्य सरकारनं काही मिळवलेला पैसा वाटण्याचा प्रयत्न करतं. मग जे राज्य मागासलेलं आहे किंवा लोकसंख्येने जास्त आहे अशा राज्यांना केंद्र सरकार आपल्या उत्पन्नातला हिस्सा देताना दिसून येतं. या सर्व घटकांचा अभ्यास संघीय वित्तीय व्यवस्थेमध्ये केला जातो. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे आर्थिक स्थिरीकरण. आता आर्थिक स्थिरीकरण म्हणजे काय तर देशात जी अर्थव्यवस्था आहे ते अर्थव्यवस्थेला स्थिर करणे किंवा आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करणे म्हणजेच आर्थिक स्थिरीकरण होय. ज्यावेळी अर्थव्यवस्थेत भाववाढ निर्माण होते ती भाववाढ पण अयोग्य असते आणि ज्यावेळी मंदी येते ती पण अयोग्य असते. मग एक प्रकारचं स्थिरत्व प्राप्त करण्यासाठी सरकार काही धोरणं राबवतं आणि ती धोरणं म्हणजेच कोणती असतात तर कर्ज आणि खर्च याच्या संदर्भात राजकोषीय धोरण सरकार राबवताना दिसून येतं. तेजीच्या काळात सरकार कर लावतं आणि लोकांच्या हातातला पैसा कमी करतं. मंदीच्या काळात सरकार कर कमी करतं त्यामुळे लोकांच्या हातात पैसा येतो, अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर निघते.
म्हणजे एक प्रकारचं आर्थिक स्थिरीकरणासाठी कराचा वापर, कर्जाचा वापर. मंदीच्या काळात सरकार घेतलेली कर्ज परत करतं, त्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढतं, लोक मागणी करू लागतात, अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर निघू शकते. आणि तेजीच्या काळात मात्र सरकार कर्ज घेतं, म्हणजे लोकांच्या हातातला पैसा काढून घेतं, त्यामुळे लोक मागणी कमी करतात, भाववाढीवरती किंवा तेजीवरती नियंत्रण ठेवता येतं. तर खर्चाच्या माध्यमातून आर्थिक स्थिरीकरण प्रस्थापित केलं जातं. सरकार तेजीच्या काळात खर्चाचं प्रमाण कमी करतं, म्हणजे सार्वजनिक कामांच्यावरती पैसा कमी खर्च करतं, त्यामुळे लोकांच्या हातात पैसा कमी येतो आणि तेजीवरती नियंत्रण ठेवता येतं किंवा भाववाढीवरती नियंत्रण ठेवता येतं. आणि मंदीच्या काळात सरकार पैसा खर्च जास्त करतं, त्यामुळे सार्वजनिक कामावरती पैसा खर्च झाल्यामुळे लोकांच्या हातात पैसा येतो, लोकांची मागणी वाढते आणि अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर निघते. म्हणजे आर्थिक स्थिरीकरणासाठी राजकोषीय धोरणाचा सरकार वापर करतं आणि याचा अभ्यास हा आर्थिक स्थिरीकरणामध्ये केला जातो. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आपण विचारात घेतला आहे तो म्हणजे आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धीस कारणीभूत सरकारचं धोरण असतं. ज्या देशाला आर्थिक विकास करायचा असतो तो आर्थिक विकास करण्यासाठी सरकारचे प्रयत्न फारच महत्त्वाचे असतात. विकसित देशात प्रामुख्याने बचत कमी असते, त्यामुळे भांडवल आणि गुंतवणुकीचा दर फारच कमी असतो. हा जर भांडवल गुंतवणुकीचा दर वाढवायचा असेल तर लोकांच्या हातात पैसा आला पाहिजे. लोकांच्या हातात पैसा आला तर लोक बचत करतील, त्यामुळे गुंतवणूक वाढेल. कारण बचतीचीच गुंतवणूक केली जात असल्यामुळे बचत वाढली तर गुंतवणूक वाढणार आहे. म्हणून सरकारने राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत पैसा सोडणं गरजेचं आहे. जेवढ्या प्रमाणात तुम्ही पैसा सोडाल तेवढ्या प्रमाणात लोकांचं उत्पन्न वाढेल, ते बचत करतील, भांडवल निर्मिती होईल आणि या भांडवल निर्मितीचा उपयोग उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी करता येईल आणि देशाचा विकास घडवून आणता येईल. हे सर्व जे घटक आपण 7 घटक पाहिले, या 7 घटकांच्या माध्यमातून राजस्वाची व्याप्ती स्पष्ट होते. म्हणजे राजस्वाचं स्वरूप किती व्यापक आहे हे यावरून स्पष्ट होते. आज आपण राजस्वाच्या व्याप्तीचा विचार केला होता. त्याच्या अगोदर आपण सर्वसाधारणपणे राजस्वाचं स्वरूप विचारात घेतलं होतं. हा जो आपला टॉपिक नवीन सुरू केला आहे तो म्हणजे एक तर पहिला टॉपिक आपला संपला होता तो म्हणजे व्यापार चक्रे. दुसरा टॉपिक आपला संपला आहे तो म्हणजे भाववाढ. आता तिसऱ्या टॉपिकला आपण सुरुवात केली आहे तो तिसरा टॉपिक म्हणजेच पब्लिक फायनान्स किंवा राजस्व होय. ओके, थँक्यू.